नमस्ते, मी कोमल. मैत्रिणींनो, आज आपण दुसरी स्वीट डिश बनवणार आहोत, ती म्हणजे खाजा. त्याच्यासाठी मी 1.5 कप मैदा घेतलेला आहे. त्यात चवीप्रमाणे मीठ टाकते. 1 चम्मच तूप घेतलेला आहे, साजूक तूप. इथे मी साखर घेतलेली आहे, 1 कप साखर घेतलेली आहे. मी इथे टोप ठेवलेला आहे गॅसवरती, गरम झालेला आहे. त्याच्यामध्ये अर्धा कप पाणी घालते. आपण शुगर सिरप बनवून घेणार आहोत आणि हे पीठ आपण छान असं मळून घेणार आहोत. ह्याच्यामध्ये मी साजूक तूप वापरलेलं आहे 1 चम्मच. त्यात तुम्ही बटर वापरलात तरी चालेल. अशा प्रकारे आपण थोडं थोडं पाणी घालून मळून घेणार आहोत. पाणी सर्व एकदम ओतायचं नाही आहे, थोडं थोडं पाणी टाकून चपातीसारखा पीठ हे मळून घ्यायचे. आपला पीठ छान मळून झालेलं आहे. मी हाताला थोडंसं अगदीच 1 ते 2 थेंब तेल लावलं आहे आणि आता हे पीठ आपण छान असं झाकून ठेवणार आहोत. आपल्या इथे शुगर सिरप सुद्धा तयार झालेलं आहे. आपण बालुशाहीसाठी जसं शुगर सिरप तयार केलं त्याच पद्धतीने एकतारी पाक तयार करणार आहोत. आपला शुगर सिरप छान तयार झाले. त्याच्यामध्ये मी अर्धा चम्मच वेलची पावडर टाकते. शुगर सिरप तयार झाला की नाही आहे ते पाहण्यासाठी अशा पद्धतीने कन्सिस्टन्सी चेक करायची. उशिरापर्यंत जेव्हा अशा पद्धतीने 2 बोटांच्या मध्ये चिकटायला लागलं साखरेचा पाक की समजायचं आपलं एकतारी पाक तयार झालेला आहे. आता मी गॅस बंद करते. इथे आपला पाक तयार आहे आणि तो साधारण थंड व्हायला लागला की घट्ट होत जातो. आपल्याला पाक हा पातळच असायला हवा. त्याच्यासाठी मी थोडंसं त्याच्यामध्ये अर्धा चम्मच लिंब टाकते. इथे आपलं पीठ तयार आहे. मिक्स करून ठेवूया. गरम आहे तो. त्याच्यानंतर आपण हे पीठ घेतलेलं आहे, हे छान सॉफ्ट झालेलं आहे, एकदम असं फुललंय. हे पीठ साधारण आपण 15 मिनिटं झाकून ठेवलं होतं. आता आपण त्याचे छोटे छोटे बॉल्स बनवून त्याच्यात चपाती बनवणार आहोत. पोळ्या लाटून घ्यायचे, एकदम पातळ अशा पोळ्या लाटून घ्यायचे. सहा पोळ्या तयार होत आहेत. आपण ह्या पोळ्या पोलीपटावर लाटल्या तरी चालतील, लाटून घेतल्या तरी सुद्धा चालतील. ह्याच्यावर थोडंसं सुकं पीठ लावून मैदा, एकदम पातळ पोळ्या लाटून घेऊया. पोळ्या लाटून झालेल्या आहेत, चपात्या लाटून घेतलेल्या आहेत आणि मी इथे 2 चम्मच
साजूक तूप घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये मी 2 ते 3 चम्मच तांदळाचं पीठ टाकते आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. ह्याचं आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची चपातीला लावण्यासाठी. अशा प्रकारे व्यवस्थित फेटून घ्यायचे. अशा प्रकारे आपण चपातीला लावून घ्यायची ती पेस्ट. जसं आपण करंजीच्या वेळेस बनवले होते चपाती आणि त्याच्यावरती आपण कॉर्नफ्लॉवर आणि डाळड्याची पेस्ट लावली होती, त्याच टाईपमध्ये आता हे तांदळाचं पीठ आणि तूप एकत्र करून त्याची पेस्ट तयार केलेली आहे. तांदळाच्या पिठाच्या जागी तुम्ही कॉर्नफ्लॉवर वापरलं तरी चालेल. आणि ह्या चपात्या ज्या बनवलेल्या आहेत आपण, त्या आपण एकावर एक टाकून त्याच्यावर पण मी पेस्ट लावून घेणार आहोत सगळीकडे. अशा एकावर एक जेवढ्या बनवलेल्या आहेत त्या सर्व चपात्या त्याच्यावर टाकून आपण ही व्यवस्थित पेस्ट लावून तयार करून घेऊया. पती घी घेतलेला आहे तळण्यासाठी आणि इथे आपल्या पोळ्या हे तांदळाच्या पिठाचं आणि तुपाचं सारण लावून तयार केलेले आहेत. त्या आपण आता अशा फोल्ड करून घेणार आहोत. व्यवस्थित गॅप न ठेवता त्याचा रोल तयार करायचे. अशा पद्धतीने आपण त्याचा छान असा रोल तयार केलेला आहे. हे पोलीपाटावर राहत नाही आहे, तर आपण त्याला इथे थोडा पीठ टाकून घेऊया. इथे पीठ टाकले, त्याच्यावरती मी त्याला रोल करते. छान असं रोल करून झालेलं आहे. आता आपण कट करून घेऊया. इथे मी थोडा आहे ते भाग कट करून काढून टाकते. छोटे छोटे कट करून घेऊया. अशा प्रकारे छोटे छोटे पीसेस कट करून घ्यायचे. अशा पद्धतीने त्याच्यामध्ये लेयर येतील. आणि मग हे जे कट केलेले पीसेस असणार ते अशाच पद्धतीने हाताने थोडेसे दाबायचे.
आणि लाटणीने थोडे अशा प्रकारे त्याच्या लेयर दिसतील. त्याच्यानंतर आपण ते डीप फ्राय करून घ्यायचे. आपला तूप छान गरम झालेला आहे. मंद आचेवरती छान असे डीप फ्राय करायचे, त्याच्यामुळे आतपर्यंत चांगले शिजवून निघतील. एकदम हलक्या हाताने असं प्रेस करायचे. अशा पद्धतीने आपण छान असे तळून घेणार आहोत. हे बघा, तळताना त्याचे छान असे लेयर सुटतात. ब्राऊन होईपर्यंत तळून घेऊया. अशा प्रकारे आपले खाजे तयार झालेले आहेत. छान लेयर आलेले आहेत खाज्यांना दोन्ही बाजूनी. हे बघा, अशा प्रकारे छान असे लेयर सुटलेत आणि छान ब्राऊन झालेत. आता मी गॅस बंद करते. आपले सर्व खाजे बनवून झालेले आहेत. आता स्पष्ट दिसतंय बघा. आता हे मी पाकामध्ये टाकते. आपण इथे सर्व खाजे तयार करून घेतलेले आहेत. तुम्ही पाहिलं तर आतपर्यंत छान अशा लेयर तयार झालेल्या आहेत. आता हे सर्व आपण शुगर सिरपमध्ये म्हणजे साखरेच्या पाकामध्ये टाकून घेणार आहोत. गरम गरम त्याच्यामध्ये दिल्यामुळे सळसळून होते एकदम. आता हे गरम आहेत. हे बघा, छान अशा लेयर आलेले आहेत. तर आपले खाजे छान असे तयार आहेत. अशा प्रकारे लेयर आहेत. आता मी ते सर्व शुगर सिरपमध्ये घालून सर्विंग प्लेटमध्ये आपले खाजे शुगर सिरपमध्ये घातल्यानंतर अशा प्रकारे लेयर दिसतात. आतमध्ये दोन्ही साईडला आतपर्यंत छान असे शुगर सिरप गेलेला आहे. आणि हे सर्व खाजे आपण शुगर सिरपमध्ये टाकून घेणार आहोत. हे बघा, आता आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया.